आणि या कोर्ले गडावरती आपल्याला खूप सारे दोस्त पण भेटलेले आहेत. मेन रोड सोडून आपण आलो आहे त्या पॉईंटच्या बाजूला, जिथून आपल्याला त्या बोट्स दिसल्या होत्या. माझा कॅमेरा बंद होत होते पण मी त्याच पॉईंटला आता आलो आहे. तर या रामेश्वर मंदिराच्या मागेच मला एक ऐतिहासिक असं स्मारक दिसलं. ते कशाचे आहे मला माहिती नाही. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आहे सातखानी बुरुज. पुरातन असा हा बुरुज ढासळला आहे.
इथून पण वरती जायला रस्ता आहे आणि इकडून बीच पण दिसेल आपल्याला. वाव, अतिशय खतरनाक. मगाशी मी बीचवरती होतो आणि आता या फर्स्ट फ्लोअरला आलो. तर मला समोर काय दिसलंय ते बघा, दाखवतो. तर एकदम अगदी खतरनाक, अगदी समुद्राला बीचला लागूनच आपल्याला एक खतरनाक अशी ही जागा दिसते. हा या किल्ल्याचा फर्स्ट फ्लोअर आहे. आणि इकडे जर बघितलं तर अतिशय जुनाट असा हा वटवृक्ष. वरती एक तोफ पण आहे. या काकांकडे आता बुर्जीपाव घेतोय मी. तर माझ्या मागे आहे हा आगरकोट किल्ला आहे आणि हा आहे रेवदांडा बीच. मस्तपैकी आता बुर्जीपाव मी ऑर्डर केला इथे. आणि शेवटी आपण आज आता आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय, ते म्हणजे कोलराई किल्ला. परदेशी पर्यटक देखील या गडाला भेट देण्यासाठी आलेले आपल्याला वरती दिसले होते. आता बुरुज आणि या बाजूला अजून खाली जाण्यासाठी वाट आहे. तर या अशा प्रकारच्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. हा एक बुरुज आणि इकडून जे दृश्य दिसतंय ते खूपच अप्रतिम आहे. वाव, काय भारी आहे. तर अगदी या समुद्राला लागूनच याची तटबंदी घालून आहे. आणि ही एक तोफ एकदा तर पहिल्यांदा आता बघितलं तेव्हा घाबरलोच. वाव, ही तिसरी तोफ मला दिसलेली, या गडावर दिसलेली ही तिसरी तोफ. तरी या गवतातून ही छोटीशी वाट जी या समुद्रावर घेऊन जाते आपल्याला. हा जो बुरुज आहे तो एवढ्या हाईटला आहे. आता आपण या दरवाजातून खाली जाऊन बघूया काय आहे. वाव, आणि येथे आपण डायरेक्ट या बीच वरती बाहेर पडतोय. आणि कोर्लेई किल्ल्याचा समुद्रा साईडचा हा व्ह्यू. तर समुद्रावरून हा किल्ला अशा प्रकारे दिसून येतो. तर हा एक इथे दरवाजा आहे. या तर माझ्या मागे जो आहे तो कोर्लेई फोर्ट आहे. आणि या कोर्लेई फोर्टच्या उजव्या बाजूला रेवदांडा बीच आहे आणि तिथे आहे आगरकोट. आगरकोट हा किल्ला आहे, तिथे आपण मगाशी जाऊन आलो. गडाच्या या बाजूची तटबंदी ढासळलेली होती, परंतु इथे नवीन बांधकाम झालेले तर पण आपल्याला दिसू शकतं.
आणि आता अगदी मी या गडाच्या अशा बाजूला आलेलो आहे, म्हणजे मगाशी होतो त्याच्या बरोबर ऑपोजिट बाजूला आलेलो आहे. मगाशी मी याच्या पलीकडे होतो आणि या बाजूने याची तटबंदी अतिशय भक्कम आहे. आणि इकडेच एक अशी पुरातन वास्तू दिसते मला इकडे. मे बी जहाजांसाठी वगैरे ही जागा असावी असं मला वाटतंय. गडाचा समुद्राकडचा हा दुसरा दरवाजा. आणि मगाशी मी तुम्हाला बोललो होतो या बाजूने देखील उतरण्यासाठी एक द्वार आहे, तर ते हे द्वार आहे. तर या द्वाराच्या बाजूलाच ही एक कोणाची तरी मूर्ती दिसत आहे. आपण आता ही जे समुद्रामध्ये एक जो बांध आहे किंवा ज्याला धक्का बोलतात, जिथे गलबत थांबत असावीत अशा प्लेसवर जातो आहे. तर या गडावरून जी वास्तू मला दिसत होती अगदी समुद्राच्या पाण्यामध्ये, आता तिथे मी उभा आहे. तर ही जहाजं मोठी मोठी थांबण्यासाठीची जागा असावी असं तरी पहिल्या क्षणी मला वाटत आहे. तर हा जो धक्का आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे. तरी गडाची ढासळलेली तटबंदी आणि ही या प्रकारची एक वास्तू आपल्याला इथे दिसून येते. नक्की सांगता येणार नाही हे काय आहे. या जागेवरती काही वाड्यांचे अवशेष देखील दिसून येत आहेत. या एका बाजूला या अशा प्रकारच्या एक वास्तू देखील दिसून येत आहेत. मे बी या भागामध्ये आता माती भरली असावी, नाहीतर या वास्तू त्या काळामध्ये खूपच मोठ्या असाव्यात. तर हा जो वर्तुळाकार म्हणजे अर्धवर्तुळ आकाराची ही वास्तू दिसते, तर ही खूपच खोलवर असावी खालपर्यंत, कारण आता त्याच्यामध्ये मातीने तो बुजली गेली असावी असं वाटून येत आहे. तर या किल्ल्याचा जो समुद्रालगतचा भाग आहे तो आपण पाहून झालेला आहे. आणि आता पुन्हा मी वरती जातोय आणि त्या बाजूला म्हणजे गावाच्या बाजूला जो किल्ल्याचा भाग आहे तो तुम्हाला दाखवतो. तर गडाचा हा बालेकिल्ला, खालचा सगळा भाग पाहून आल्यानंतर आपण या बालेकिल्ल्यात परत आलो आहोत. बरोबर आहे, असं बरोबर आहे. तू सांग कसं राहू. आणि या गडावरती असलेलं हे पाण्याचं टाकं, ती बंदिस्त असं हे पाण्याचं टाकं आहे.
भाई तू पूर्ण पाठ दाखवतोय, थोडा असा बसले. आप ये बात